पैशापेक्षा आयुष्य मोठं आहे. आपण सगळे आयुष्यभर एकच गोष्ट करत राहतो. कमावतो, साठवतो आणि अजून साठवायचं म्हणून धडपडतो. पण कधी थांबून विचार केलाय का, हे सगळं नेमकं कशासाठी? बहुतेक लोक म्हणतील सुरक्षित भविष्यासाठी, म्हातारपणासाठी, आपत्कालीन वेळेसाठी. पण डाय विथ झिरो हे पुस्तक एक वेगळाच प्रश्न विचारतं. तुम्ही जगायचं विसरलात का? फक्त साठवण्यासाठी? बिल पर्किन्स या लेखकाचं म्हणणं धक्कादायक आहे, पण तितकंच वास्तववादी. तो म्हणतो, तुम्ही मरण्याच्या वेळी खात्यात मोठी रक्कम ठेवून गेलात तर तो यश नाही, तो अपव्यय आहे. आपण लहानपणापासून एकच शिकतो: जास्त कमवा, कमी खर्च करा आणि उरलेलं साठवा. पण लेखक सांगतो, पैसा साठवणं ही एक कला आहे, पण योग्य वेळी तो खर्च करणं ही त्याहून मोठी कला आहे. डाय विथ झिरो म्हणजे शून्यावर मरा असा उथळ अर्थ नाही. त्याचा खरा अर्थ आहे, मरण्याआधी आयुष्य पूर्णपणे जगून घ्या. लेखक एक महत्वाची संकल्पना मांडतो: आठवणी म्हणजेच खरी संपत्ती. पैसे खात्यात पडून राहतात, पण अनुभव मनात साठतात, आणि हे अनुभव वय वाढलं की विकत घेता येत नाहीत. वय आणि ऊर्जा यांचं नातं समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही तरुण असता तेव्हा शरीर सक्षम असतं, मन उत्साही असतं, धोके घेण्याची तयारी असते, पण तेव्हा पैसे कमी असतात. आणि जेव्हा पैसे भरपूर होतात तेव्हा शरीर थकलेलं असतं, ऊर्जा कमी झालेली असते आणि अनुभव घेण्याची ताकदही मर्यादित असते. म्हणजे काय झालं? योग्य वेळ निघून गेलेली असते. याला लेखक म्हणतो टाईम मिसमॅच. पैसे आहेत, पण वेळ आणि ताकद नाही. आणि मग आपण म्हणतो, काश तेव्हा केलं असतं. डाय विथ झिरो आपल्याला सांगतं, आयुष्याला 3 टप्पे असतात: तरुणपण, मध्यम वय आणि वृद्धावस्था. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव शक्य असतात. उदाहरणार्थ, तरुणपणी प्रवास, साहस, नवीन गोष्टी शिकणं, अपयश पचवणं सहज शक्य असतं. मध्यम वयात कुटुंब, स्थैर्य, जबाबदाऱ्या महत्त्वाच्या होतात. वृद्धावस्थेत आराम, समाधान, आठवणींचा आधार असतो. पण आपण काय करतो? तरुणपणात नंतर करू म्हणतो, मध्यम वयात आत्ता वेळ नाही म्हणतो, आणि वृद्धावस्थेत आता शरीर साथ देत नाही म्हणतो. म्हणजेच काय, आपण आयुष्य पुढे ढकलत राहतो. पैसा साठतो, पण अनुभव हातातून निसटतात. लेखक एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो: पैशाची किंमत वयानुसार बदलते. आज खर्च केलेले 10,000 रुपये आणि वयाच्या 60त खर्च केलेले 10,000 रुपये समान अनुभव देत नाहीत. कारण अनुभव घेण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो. त्यासाठी हवी असते ऊर्जा, वेळ, आरोग्य आणि मनाची तयारी. म्हणूनच डाय विथ झिरो म्हणतं, सगळं आयुष्य साठवणीत घालवू नका. योग्य वेळी योग्य गोष्टींवर खर्च करा. हे पुस्तक उधळपट्टी शिकवत नाही. ते शिकवतं जाणीवपूर्वक खर्च करायला. जिथे अनुभव आयुष्य समृद्ध करतो, तिथे पैसा खर्च करणं चुकीचं नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा: आपण बऱ्याच वेळा मुलांसाठी साठवतो असं म्हणतो. पण लेखक प्रश्न विचारतो, मुलांना पैशांपेक्षा तुमचा वेळ, अनुभव आणि उपस्थिती जास्त महत्वाची नाही का? मुलांना मोठी रक्कम देण्यापेक्षा त्यांच्यासोबत आठवणी तयार करणं हे जास्त मौल्यवान आहे. कारण पैसा संपतो, पण आठवणी आयुष्यभर राहतात. या पुस्तकाचा पहिला भाग आपल्याला एक आरसा दाखवतो. खरंच आपण जगतोय का, की फक्त उद्यासाठी तयारी करतोय? डाय विथ झिरो आपल्याला असं सांगतं, मरणाची भीती बाळगू नका, पण अपूर्ण आयुष्याची भीती बाळगा. या भागात आपण काय समजून घेतलं? पैसा हा साधन आहे, उद्दिष्ट नाही. अनुभव ही खरी संपत्ती आहे. प्रत्येक वयात वेगवेगळ्या अनुभवांची वेळ असते. साठवणी आणि जगण्या यामध्ये समतोल हवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत, योग्य वेळी खर्च म्हणजे नेमकं काय? किती पैसा पुरेसा आहे हे कसं ठरवायचं? आयुष्याचं आर्थिक नियोजन नव्या दृष्टिकोनातून. योग्य वेळी योग्य खर्च, आयुष्य समृद्ध करण्यासाठी. मागील भागात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. पैसा साठवणं ही सुरक्षितता आहे. पण फक्त साठवत राहणं हे आयुष्य नाही. आजचा प्रश्न असा आहे, योग्य वेळी खर्च म्हणजे नेमकं काय? आणि किती खर्च केला तर तो योग्य ठरतो? आपल्याला लहानपणापासून एकच शिकवलं जातं: खर्च करू नकोस, पैसे जप, नंतर उपयोगी पडतील. पण डाय विथ झिरो विचारतं, नंतर म्हणजे कधी? आणि त्यानंतरमध्ये जगायला उशीर तर होणार नाही ना? लेखक सांगतो, पैशाचा खरा उपयोग
तो योग्य वयात आणि योग्य अवस्थेत झाला तरच त्याला अर्थ आहे. कारण प्रत्येक अनुभवाची एक एक्सपायरी डेट असते. उदाहरणार्थ 20व्या वर्षी केलेला एक साहसी प्रवास आणि 60 नंतर केलेला तोच प्रवास. हे दोन वेगळे अनुभव असतात. पहिल्यात उत्साह असतो, दुसऱ्यात आठवणी. दोन्ही महत्वाचे आहेत, पण त्यांची जागा बदलता येत नाही. म्हणूनच लेखक सांगतो, पैसा वयानुसार खर्च करा, फक्त उत्पन्नानुसार नाही. हे वाक्य फार खोल आहे. आपण बहुतेक वेळा असं करतो. पगार वाढला, खर्च वाढवला. पगार कमी, खर्च थांबवला. पण वय, आरोग्य, ऊर्जा या गोष्टींचा विचारच करत नाही. लेखक एक संकल्पना मांडतो. अनुभवात गुंतवणूक. जसं आपण शेअर, जमीन, सोन्यात गुंतवणूक करतो, तसंच आयुष्याच्या अनुभवातही करायला हवं. अनुभवात गुंतवणूक म्हणजे प्रवास, शिक्षण, कौशल्य, नातेसंबंध, स्वतःसाठी वेळ. या सगळ्या गोष्टी बँकेच्या खात्यात दिसत नाहीत, पण आयुष्य समृद्ध करतात. लेखक म्हणतो, पैशाचा सर्वोत्तम उपयोग म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवणे. फक्त आयुष्य लांबवणं नव्हे, तर ते खोल आणि अर्थपूर्ण बनवणं. इथे एक मोठा गैरसमज आहे. काही लोकांना वाटतं, हे पुस्तक म्हणजे सगळं उधळा असं सांगतं. पण तसं अजिबात नाही. डाय विथ झिरो उधळपट्टी शिकवत नाही. ते शिकवतं जाणीवपूर्वक खर्च. म्हणजे लोकांच्या दिखाव्यासाठी नाही, समाज काय म्हणेल म्हणून नाही, स्वतःच्या अहंकारासाठी नाही, तर स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी. लेखक एक सुंदर प्रश्न विचारतो. तुम्ही शेवटचा असा खर्च कधी केला ज्यामुळे तुमचं आयुष्य खरंच समृद्ध झालं? नुसतं समाधान नाही, तर खोल आनंद. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. पैसा न खर्च केल्यामुळे आपण काहीतरी गमावत असतो. हा तोटा आपल्याला दिसत नाही, पण तो आयुष्यभराची खंत बनू शकतो. उदाहरणार्थ, आई-वडिलांसोबत प्रवास न करणे, मुलांसोबत वेळ न घालवणे, स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करणे. हे सगळं आपण नंतरसाठी ठेवतो, पण ते नंतर कधीच येत नाही. लेखक सांगतो, जगणं पुढे ढकलू नका. पैसा आयुष्याच्या मागे धावायला हवा, आयुष्य पैशाच्या मागे नाही. आता प्रश्न येतो, किती पैसा पुरेसा आहे? हा प्रश्न फार वैयक्तिक आहे, पण लेखक एक दिशा दाखवतो. तो म्हणतो, जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील आणि भविष्यातील काही धोके सांभाळता येत असतील, तर उरलेला पैसा फक्त साठवून ठेवणं म्हणजे संधी वाया घालवणं आहे. कारण पैसा तुम्हाला आनंद देण्यासाठी आहे, ताण वाढवण्यासाठी नाही. लेखक आणखी एक मुद्दा मांडतो. आपण पैशाची काळजी करतो, पण वेळेची नाही. पण खरं तर वेळ ही पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे. पैसा परत मिळू शकतो, वेळ नाही. आज जो अनुभव तुम्ही घेतला नाही, तो कायमचा निघून जातो. म्हणून डाय विथ झिरो आपल्याला सांगतं, वेळ, ऊर्जा आणि पैसा यांचा एकत्र विचार करा. आयुष्याचे टप्पे ओळखा आणि प्रत्येक टप्प्यात योग्य अनुभव निवडा. हे पुस्तक आपल्याला अधिक शहाणं बनवतं, फक्त श्रीमंत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्याची कथा तुम्हीच लिहायची आहे. ती फक्त बँक स्टेटमेंटमध्ये नको, ती आठवणींमध्ये असायला हवी. या भागात आपण काय शिकलो? योग्य वेळी खर्च म्हणजे शहाणपण. अनुभव ही गुंतवणूक आहे. वय, ऊर्जा आणि वेळ यांचा विचार महत्त्वाचा. पैसा आयुष्य समृद्ध करण्यासाठी आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मुलांसाठी किती आणि कधी द्यावं. वारसा, मदत आणि दान याकडे कसं बघावं. सगळं स्वतःसाठी की सगळं इतरांसाठी. देणं, वारसा आणि आयुष्याचा खरा अर्थ. आपण सगळे आयुष्यभर एक वाक्य ऐकत आलोय. आपल्यासाठी नाही, तर मुलांसाठी साठवायचं.
पण आज एक थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारूया. मुलांना खरंच काय जास्त उपयोगाचं आहे, पैसा की तुमचं असणं? हा प्रश्न ऐकायला कठीण वाटतो, पण डाय विथ झिरो अस्वस्थ प्रश्न विचारायलाच शिकवतं. लेखक म्हणतो, आपण वारसा देण्याच्या नादात आयुष्य जगायलाच विसरतो. बहुतेक लोक असं मानतात, मुलांना जास्तीत जास्त देऊन जायचं, मग आपलं कर्तव्य पूर्ण. पण लेखक विचारतो, जेव्हा मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात, तेव्हा त्यांना पैशांची गरज असते की तुमच्या मार्गदर्शनाची? खरं तर बहुतेक वेळा पैसा त्यांना उशिरा मिळतो. तोपर्यंत निर्णय घ्यायची वेळ निघून गेलेली असते, संघर्ष शिकण्याची संधी संपलेली असते आणि आयुष्याची दिशा आधीच ठरलेली असते. लेखक एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पैसा जास्त उपयोगी ठरतो जेव्हा तो योग्य वेळी दिला जातो, मरणानंतर नव्हे. विचार करा, तुमच्या मुलांना घर घ्यायचं आहे, शिक्षणासाठी मदत हवी आहे, स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे. त्यावेळी मदत मिळणं आणि 50 वर्षानंतर वारसा मिळणं या दोन गोष्टी सारख्या नाहीत. डाय विथ झिरो एक धाडसी विचार मांडतं. जिवंतपणी द्या, मरणानंतर नाही. कारण जिवंत असताना दिलेलं मदत, प्रेम, मार्गदर्शन हे सगळं पाहता, अनुभवता येतं. आणि मरणानंतर? तेव्हा फक्त आकडे उरतात, भावना नाहीत, संवाद नाही. पण इथे एक गैरसमज दूर करायला हवा. हे पुस्तक असं अजिबात म्हणत नाही की सगळं स्वतःवर खर्च करा आणि इतरांची पर्वा करू नका. उलट ते सांगतं, देणं ही देखील एक अनुभवात्मक गुंतवणूक आहे. दान, मदत, आधार हे सगळं माणसाला आतून समृद्ध करतं. पण लेखक स्पष्ट सांगतो, देणं देखील जाणीवपूर्वक असायला हवं. समाज दबावामुळे नाही, अपराधीपणातून नाही, दिखाव्यासाठी नाही, तर अर्थपूर्ण असायला हवं. अर्थपूर्ण देणं म्हणजे योग्य व्यक्तीला, योग्य वेळी, योग्य प्रमाणात देणं. लेखक एक सुंदर उदाहरण देतो. जर तुम्ही एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर मदत केली, तर ती मदत फक्त आर्थिक राहत नाही, ती आयुष्य बदलणारी ठरते. पण जर तीच मदत त्याला गरज नसताना दिली, तर कदाचित त्याची स्वावलंबनाची ताकदच कमी करू शकते. म्हणून डाय विथ झिरो सांगतं, पैसा हा औषधासारखा आहे, योग्य प्रमाणात उपयोगी, जास्त झाला तर घातक. आता येतो वारशाचा प्रश्न. आपण वारशाला प्रेमाचं प्रतीक मानतो, पण लेखक विचारतो, वारसा म्हणजे फक्त पैसा का? खरं तर मुलांना सर्वात जास्त उपयोगी पडतो तुमचे विचार, तुमचे अनुभव, तुमची मूल्य, तुमचा वेळ. हे सगळं पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे. जर तुम्ही फक्त पैसा सोडून गेलात, पण संवाद नाही, मार्गदर्शन नाही, आठवणी नाहीत, तर तो वारसा अपुरा आहे. लेखक सांगतो, मुलांना मजबूत बनवा, श्रीमंत नव्हे. कारण मजबूत माणूस कुठल्याही परिस्थितीत उभा राहतो. हे पुस्तक आपल्याला पालक म्हणूनही एक आरसा दाखवतं. आपण मुलांना सोपं आयुष्य देतोय का अर्थपूर्ण आयुष्य? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. आपण दान, मदत, सेवा हे सगळं आयुष्याच्या शेवटी करायचं ठरवतो. पण लेखक म्हणतो, आत्ता का नाही? आज दिलेलं दान आज कुणाचं आयुष्य बदलू शकतं. उद्या दिलेलं दान कदाचित उशीर झालेला असेल. डाय विथ झिरो आपल्याला शिकवतं, आयुष्य म्हणजे फक्त स्वतःपुरतं जगणं नाही, पण इतरांच्या आयुष्याला स्पर्श करणंही आहे. आणि हे सगळं करताना स्वतःचं आयुष्य रिकामं होऊ देऊ नका. देणं आणि जगणं या दोघात समतोल हवा. सगळ्यात खोल विचार असा, मरणाच्या वेळी तुमच्या खात्यात किती पैसे उरले, यापेक्षा तुम्ही किती आयुष्य जगलात हे जास्त महत्त्वाचं आहे. या भागात आपण काय शिकलो? जिवंतपणी देणं अधिक अर्थपूर्ण. वारसा म्हणजे फक्त पैसा नाही. योग्य वेळी दिलेली मदत आयुष्य बदलते. देणंही जाणीवपूर्वक असायला हवं. मजबूत माणसं घडवणं हेच खरं दान. पुढील भागात आपण पाहणार आहोत, आयुष्याची शेवटची रेषा कशी ओळखायची, म्हातारपणाचं आर्थिक आणि मानसिक नियोजन, शून्यावर मरणं म्हणजे प्रत्यक्षात काय, म्हातारपण, शेवटची रेषा आणि आयुष्याची पूर्णता. आत्तापर्यंत आपण पैसा, अनुभव, देणं आणि वारसा याबद्दल बोललो. आता एक असा विषय आहे ज्याबद्दल आपण टाळाटाळ करतो, म्हातारपण आणि शेवट. बहुतेक लोक शेवटाबद्दल विचारच करत नाहीत, किंवा केला तर भीतीने. पण डाय विथ झिरो स्पष्ट सांगतं, शेवट समजून घेतल्याशिवाय आयुष्य नीट जगताच येत नाही. आपण कायम असा गृहीत धरतो, आयुष्य अजून खूप आहे, हे नंतर करू, आता वेळ नाही.
पण लेखक थांबून विचारायला लावतो, जर नंतर आलंच नाही तर? हे ऐकायला कठीण वाटतं, पण सत्य आहे. आयुष्याची एक अदृश्य शेवटची रेषा असते. आपण ती पाहू शकत नाही, पण ती अस्तित्वात असते. लेखक याला म्हणतो एंड झोन. जसं खेळात एक शेवटची रेषा असते, तसंच आयुष्यातही असते. त्या रेषेच्या पलीकडे नवीन अनुभव शक्य नसतात. प्रवास, साहस, शिकणं, नवीन सुरुवात हे सगळं एका विशिष्ट वयानंतर हळूहळू अशक्य होत जातं. म्हातारपण, शेवटची रेषा आणि आयुष्याची पूर्णता. आत्तापर्यंत आपण पैसा, अनुभव, देणं आणि वारसा याबद्दल बोललो. आता एक असा विषय आहे ज्याबद्दल आपण टाळाटाळ करतो: म्हातारपण आणि शेवट. बहुतेक लोक शेवटाबद्दल विचारच करत नाहीत, किंवा केला तर भीतीने. पण डाय विथ झिरो स्पष्ट सांगतं, शेवट समजून घेतल्याशिवाय आयुष्य नीट जगताच येत नाही. आपण कायम असं गृहीत धरतो, आयुष्य अजून खूप आहे, हे नंतर करू, आता वेळ नाही. पण लेखक थांबून विचारायला लावतो, जर नंतर आलंच नाही तर? हे ऐकायला कठीण वाटतं, पण सत्य आहे. आयुष्याची एक अदृश्य शेवटची रेषा असते. आपण ती पाहू शकत नाही, पण ती अस्तित्वात असते. लेखक याला म्हणतो एंड झोन. जसं खेळात एक शेवटची रेषा असते, तसंच आयुष्यातही असते. त्या रेषेच्या पलीकडे नवीन अनुभव शक्य नसतात. प्रवास, साहस, शिकणं, नवीन सुरुवात हे सगळं एका विशिष्ट वयानंतर हळूहळू अशक्य होत जातं. पण आपण हे मान्य करायला तयार नसतो. म्हातारपण म्हणजे फक्त वय वाढणं नाही, ते म्हणजे ऊर्जा कमी होणं, शरीर मर्यादा घालणं, मन हळूहळू बदल स्वीकारणं आणि त्यामुळे अनुभवांची व्याप्ती कमी होणं. डाय विथ झिरो आपल्याला सांगतं, म्हातारपणासाठी तयारी म्हणजे फक्त पैसे साठवणं नाही, तर त्या वयात तुम्ही काय करू शकणार नाही हे आधी समजून घेणं. आपण बहुतेक वेळा असं करतो, सगळं आयुष्य अनुभव पुढे ढकलतो आणि म्हणतो, रिटायरमेंटनंतर सगळं करेन. पण लेखक विचारतो, रिटायरमेंटनंतर शरीर साथ देईल का? मन तितकंच उत्साही असेल का? आणि ते अनुभव तितकेच खोल असतील का? खरं सांगायचं तर नाही. म्हणूनच लेखक म्हणतो, आयुष्याची गुणवत्ता शेवटी नाही, मधल्या काळात ठरते. म्हातारपणासाठी योग्य नियोजन म्हणजे आर्थिक सुरक्षितता, पण त्याचबरोबर अनुभवांची पूर्तता. फक्त जगत राहणं नव्हे, तर समाधानाने जगणं. लेखक एक महत्त्वाचा सल्ला देतो: आयुष्याला पूर्ण करायचा प्रयत्न करा, लांबवायचा नाही. पूर्ण आयुष्य म्हणजे काही अपूर्ण स्वप्न नसणं, काश आणि जर कमी असणं, आठवणींची शिदोरी सोबत असणं. आपण मरणाला घाबरतो, पण लेखक सांगतो, भीती मरणाची नसते, भीती अपूर्ण आयुष्याची असते. जर तुम्ही आयुष्यभर मनासारखं जगलात, अनुभव घेतले, लोकांशी जोडले गेलात, तर शेवट भीतीदायक राहत नाही. तो शांत असतो. म्हातारपणात सर्वात मोठी गरज असते आठवणी, समाधान आणि मी जगलो ही भावना. फक्त बँक बॅलन्स नव्हे. या भागात आपण काय समजून घेतलं? आयुष्याची शेवटची रेषा असते, अनुभवांचीही एक मर्यादा असते. म्हातारपणासाठी फक्त पैसा पुरेसा नाही, समाधान हे आठवणींतून येतं. आयुष्य पूर्ण करणं हेच खरं यश आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, शून्यावर मरणं प्रत्यक्षात कसं शक्य आहे, किती साठवणं योग्य आणि किती अडथळा, आणि आयुष्य आणि पैशांचा अंतिम समतोल. शून्यावर मरणं. कल्पना, भीती आणि वास्तव. शून्यावर मरणं हे शब्द ऐकले की बहुतेक लोक लगेच दचकतात. काहींना वाटतं हे पुस्तक जबाबदारी शिकवत नाही. काहींना वाटतं हे धोकादायक विचार आहेत. पण खरंच तसं आहे का? डाय विथ झिरो ही कल्पना पहिल्यांदा ऐकताना थोडी टोकाची वाटते. पण लेखक सांगतो, हे शून्य बँक खात्याचं नाही, हे शून्य अपूर्णतेचं आहे. आपण शून्य म्हटलं की फक्त पैशाकडे पाहतो, पण लेखक वेगळा अर्थ देतो. शून्य म्हणजे अपूर्ण स्वप्न नाहीत, दाबलेले अनुभव नाहीत, काश आणि जर नाहीत. म्हणजे काय? म्हणजे तुमच्याकडे सगळं काही उरलं पाहिजे, जे आयुष्यभर तुमच्यासोबत राहिलं. आठवणी, समाधान, शांतता. पण खरी अडचण कुठे आहे? भीती. आपण आयुष्यभर एका अदृश्य भीतीत जगतो. कधी काय झालं तर? आजारी पडलो तर? मुलांना अडचण आली तर? पैसा कमी पडला तर? ह्या सगळ्या भीती आपल्याला साठवायला भाग पाडतात.
डाय विथ झिरो भीती नाकारत नाही. ते असं म्हणत नाही की सगळा पैसा उडवा. ते म्हणतं, भीती आणि शहाणपण यात फरक ओळखा. भीतीतून केलेली साठवणूक आयुष्य अरुंद करते. शहाणपणातून केलेलं नियोजन आयुष्य खुलं करतं. लेखक एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपण बहुतेक वेळा वाईटात वाईट परिस्थिती गृहीत धरतो, पण चांगल्या शक्यतांकडे दुर्लक्ष करतो. आपण विचार करतो जर पैसा कमी पडला तर, पण क्वचित विचार करतो जर आयुष्य संपेपर्यंत पैसा वापरलाच गेला नाही तर. हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे, कारण त्याचं उत्तर आपल्याला स्वतःला द्यायचं असतं. लेखक सांगतो, अनेक लोक मरणाच्या वेळी अधिक पैसे ठेवून जातात आणि ते पैसे त्यांचं आयुष्य सुधारू शकले असते. म्हणजेच ते लोक गरीब नव्हते, पण आयुष्य अनुभवण्यात कंजूष होते. डाय विथ झिरो आपल्याला हा कंजूषपणा ओळखायला लावतो. तो म्हणतो, पैसा साठवणं सोपं आहे, पण योग्य वेळी सोडणं कठीण आहे. आपण सगळे एक टप्पा ओलांडतो, जिथे नवीन अनुभवांची गरज कमी होते, पण सुरक्षिततेची गरज वाढते. त्या टप्प्यापर्यंत अनुभवांमध्ये गुंतवणूक झाली नाही तर पुढे संधी उरत नाही. म्हणूनच लेखक सांगतो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळं आर्थिक वर्तन हवं. तरुणपणी अनुभवांवर खर्च, शिकण्यात गुंतवणूक, चुकांची मुभा. मध्यम वयात समतोल, कुटुंब आणि स्वतः, सुरक्षितता आणि जगणं. म्हातारपणात कमी खर्च, जास्त समाधान, आठवणींचा आधार. शून्यावर मरणं म्हणजे अचानक सगळं संपवणं नाही. ते म्हणजे हळूहळू आयुष्य रिकामं करणं, पण मन भरलेलं ठेवणं. मन भरलेलं म्हणजे मी जे करायचं होतं ते केलं, मी जे बोलायचं होतं ते बोललो, मी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांना वेळ दिला. याच टप्प्यावर पैशाची भूमिका बदलते. तो भीतीचा आधार राहत नाही. तो फक्त एक साधन उरतो. लेखक सांगतो, तुम्ही पैशाचे मालक आहात, पैसा तुमचा मालक नसावा. आणखी एक खोल मुद्दा. शेवटी कोणालाही तुमच्या खात्याचा तपशील आठवत नाही. पण लोकांना आठवतात तुमच्यासोबत घालवलेले क्षण, तुमची उदारता, तुमचं माणूसपण. म्हणूनच डाय विथ झिरो आपल्याला हळूच सांगतं, पैसा शिल्लक ठेवण्यापेक्षा आयुष्य शिल्लक ठेवू नका. हा विचार कठीण आहे, पण तोच मुक्त करणारा आहे. या भागात आपण काय शिकलो? शून्य म्हणजे अपूर्णता शून्य, भीती आणि शहाणपण वेगळं ओळखणं गरजेचं, जास्त साठवणुकाही तोटा ठरू शकते, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगळं नियोजन हवं, पैसा साधन आहे, ध्येय नाही. पुढील आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग कसा करायचा, स्वतःसाठी एक स्पष्ट दिशा कशी ठरवायची, डाय विथ झिरो ही कल्पना जगण्यात कशी उतरवायची. जाणीवपूर्वक जगणं, आयुष्य आणि पैशांचा अंतिम समतोल. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पैसा, अनुभव, देणं, वारसा, म्हातारपण आणि शून्यावर मरणं या सगळ्या विषयांतून एकच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतो. आपण आयुष्य जगतोय की फक्त सुरक्षिततेची तयारी करतोय? डाय विथ झिरो आपल्याला कोणतीही कठोर सूत्र देत नाही. ते आपल्याला एक नवी दृष्टी देतं, जाणीवपूर्वक जगण्याची. जाणीवपूर्वक जगणं म्हणजे काय? म्हणजे आजचा दिवस गृहीत न धरणं, वेळ, ऊर्जा आणि पैसा यांचा एकत्र विचार करणं, आयुष्य पुढे न ढकलता ते आत्ताच जगणं. आपण बऱ्याचदा म्हणतो, एकदा स्थिर झालो की, एकदा पैसे झाले की, एकदा वेळ मिळाला की. पण डाय विथ झिरो विचारतं, जर स्थिरता आलीच नाही तर, वेळ मिळालाच नाही तर. म्हणूनच लेखक सांगतो, आयुष्य हे प्रतीक्षालय नाही, ते सतत पुढे ढकलण्यासाठी नाही. या पुस्तकाच्या गाभा असा आहे, पैसा हा आयुष्याच्या सेवेत असावा, आयुष्य पैशाच्या सेवेत नाही. पण हे सगळं ऐकून एक प्रश्न आपोआप मनात येतो, प्रत्यक्षात करायचं तरी काय? डाय विथ झिरो आपल्याला 3 महत्वाचे टप्पे सुचवतं. पहिला टप्पा, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं. मला खरंच काय करायचं आहे? कोणते अनुभव मला महत्वाचे वाटतात? मी काय फक्त भीतीमुळे टाळतोय? दुसरा टप्पा, आयुष्याच्या टप्प्यांची जाणीव. हे अनुभव आता शक्य आहेत का? शरीर, ऊर्जा, वेळ साथ देत आहे का? हे नंतरही तितकेच शक्य राहील का? आणि तिसरा टप्पा, धाडसाने निर्णय घेणं. सगळं एकदम बदलायची गरज नाही, पण एखादा अनुभव पुढे न ढकलणं, एखाद्या माणसाला वेळ देणं, स्वतःसाठी जागा निर्माण करणं, हे आजपासून शक्य आहे. डाय विथ झिरो आपल्याला अतिशय शांतपणे सांगतं, आयुष्याचा हिशोब फक्त शेवटी करायचा नसतो, तो दररोज करायचा असतो.
आजचा दिवस असा गेला का ज्यामुळे आयुष्य थोडं समृद्ध झालं, थोडं हलकं झालं, थोडं अधिक आपलं वाटलं? हा प्रश्न रोज विचारायला हवा. या पुस्तकाचा शेवट पैशांवर नाही तर माणसावर आहे. तुम्ही कसे जगलात, कसे जोडले गेलात, किती दिलत आणि किती अनुभवलत यावर. लेखक शेवटी एक साधी पण खोल जाणीव देतो. मरणाच्या वेळी तुम्हाला आकड्यांची गरज नसते, तुम्हाला आठवणींची गरज असते. आणि त्या आठवणी शेवटी नाही तर मधल्या आयुष्यात तयार कराव्या लागतात. म्हणूनच डाय विथ झिरो ही मृत्यूची गोष्ट नाही, ती जगण्याची गोष्ट आहे. ती आपल्याला घाबरवत नाही, ती आपल्याला जागं करते. ती म्हणते, आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. जर शेवटी थोडा पैसा उरला नाही पण मन भरलेलं असेल तर ते अपयश नाही, ते आयुष्य पूर्ण जगल्याचं लक्षण आहे. आणि जर शेवटी पैसा भरपूर उरला पण मनात खंत असेल तर विचार करायला हवा. डाय विथ झिरो आपल्याला एकच शेवटचा संदेश देतं: आयुष्य जपा, पैसा वापरा, वेळ ओळखा. या संपूर्ण पुस्तकातून आपण काय शिकलो? पैसा साधन आहे, उद्दिष्ट नाही. अनुभव हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक वयाची एक संधी असते. जिवंतपणी देणं अधिक अर्थपूर्ण आहे. अपूर्ण आयुष्याची भीती खरी आहे. जाणीवपूर्वक जगणं हेच यश आहे. जर या पुस्तकाने तुम्हाला थोडं थांबवून विचार करायला लावलं असेल तर त्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. शेवटी प्रश्न हा नाही की तुझ्याकडे किती होतं. प्रश्न हा आहे की तू किती जगलास. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या पुस्तकासह ग्रंथगथा द बुक स्टोरी या चॅनलवर.